शिवाजी महाराजांच्या काळातली मंदिरं ती दाखवतो बघा. कसं वाटतं ते तुम्ही कमेंट करून सांगा. त्या टायमाचं मंदिर आहे बघा हे. शिवाजी महाराजांच्या टायमाचं मंदिर आहे बघा. वर बघा कसं आहे त्याला. वरती झेंडा लावलेला आहे. खाली बघा समोर मंदिर. जुनी मंदिर आहे पण कसं आहे ते बघा. नाही आतमध्ये नाही सांगते बघा कसं दाखवलेलं आहे. पुरा झेंडा बिंडावरती लावलेला आहे. तर बाजूला पण एक मंदिर आहे ते दाखवणार. दोन एकत्र दाखवतो. कसं वाटतं ते बघून कमेंट करून सांगा तुम्हाला. शिवाजी महाराजांच्या टायमापासूनचं हे मंदिर आहे बघा. हे त्याचं इथं गेट आहे आतमध्ये जाण्याचं. वर झेंडा लावलेला आहे बघा. लांबून त्याची घडवणूक बघा कशी आहे ती. त्याचं पाठचा ह्या पण बघा दोन्ही या दिसतात. पुढे झेंडा लावलेला ते पाठचा कळस बघा कसा आहे ते. पाठचा कळस आहे. पुढे झेंडा लावलेला आहे ते आहे. दोन्ही या बघा दाखवलं आहे. मुखवटा त्याचा पुढचा मुखवटा पाठचा मुखवटा दोन्ही या दाखवला आहे त्याच्यात. आणि हे एक मंदिर आहे बघा. इथे दाखवतो समोर सुद्धा. इकडे दाखवणार आहे ते पण मंदिर फिरत आहे. कसं वाटतं ते कमेंट करून मग सांगा तुम्ही. जुनी मंदिर आहे शिवाजी महाराजांच्या काळाची. दाखवण्याचा फक्त प्रयत्न करतो की कसं त्या टायमाची मंदिरं होती ते बघा. बघा बाजूला पण छोटंसं घुमटेचं मंदिर आहे एक. त्याच्या बाजूला पण वाटतं तिकडे मंदिर आहे पण ते कोसळलेलं असल्यामुळे दिसत नाही बघा लांबून. तर झाडाच्या समोरच बघा बाजूला दिसतं उंगल्याच्या समोर. हे इकडे एक मंदिर आहे बघा छोटं एक. इथे एक आहे. आतमध्ये बघा समजू शकत नाही एवढं आतमध्ये ते लांबलचक असं. एंट्री केला तर आतमध्ये खूप लांबलचक असं आहे. आतमध्ये हे बघा हे पिंडी आहे त्या टायमाचं. हे बघा घडवणूक कशी आहे ती बघा. शिल्प आहे बघा. त्या टायमाची शिल्प कशी कोरलेली होती ती बघा. शिवाजी महाराजांच्या टायमाची आहे हे सगळं. त्या टायमापासूनची मंदिर आहे ही दोन्ही पण मंदिरं. इथे मंदिर आहे आणि इथे पण आहे. हे बघा त्याची पिंडी आणि इकडे मी तुम्हाला दरवाजासून फक्त दाखवतो बघा. इथनं दरवाजासून कसं आहे ते बघा मंदिराचं. ह्या बघा कसं आहे ते रचना कशी केलेली आहे बघा पूर्ण. त्याच्या आतमध्ये पिंडीसारखं मध्ये बघा आहे. त्याच्या इथे लांबलचक आहे आतमध्ये. वटवाघळांची आहे आतमध्ये त्याच्या आतमध्येच. सर्वांनी कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. लाईक करा शेअर करा सर्वांना. कसं वाटलं ते सांगा. सांभाळ करा हां बघा कसं आहे ते दाखवलेलं पूर्ण. याच्यात हे आहे ते वरचं दिसत पण नाही एवढं लांबलंच का. वरचं या कोसळून आता गेलेलं आहे बघा. तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण घुमटी त्याची वरती जी घुमटी असते कळस ते कोसळलं आहे बघा. पाटणा दिसत असेल वरती तर बघा. ते माडाच्या झाडाचे जे खालचं दिसतं ते कळस आहे तिथं. पण कळस कोसळण्याचं आता कोसळला आहे वरसून पूर्ण घुमटी. चला बाय बाय. सी यू. सगळ्यांनी शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा आणि सांगा कसं वाटतं ते.